नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चना डाळ, हरभऱ्याची डाळ आणि दलियाची खीर करणार आहोत। ही तुम्ही सणासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी करू शकता। तर इथे एक अर्धा कप अर्धी वाटी चना डाळ घेतलेली आहे। त्याच्यामध्ये एक 1.5 चमचा गव्हाचा दलिया घातलेला आहे। याच्यामध्ये थोडं पाणी घालून धुवून घेतलेलं आहे दोन्ही। नंतर पाणी काढून टाकून परत थोडं पाणी घालून 1 तास 1.5 तास भिजवून ठेवलेलं आहे। नंतर प्रेशर कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेलं आहे। मग तुम्ही बाहेरही शिजवू शकता। तसंच इथे 1 चमचा खसखस घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून भिजवून ठेवलेली आहे 1 अर्धा तास। नंतर ओला नारळ, खसखस, वेलदोडे सालीसकट घेतलेले आहेत आणि ह्याची अगदी बारीक पेस्ट केलेली आहे थोडंसं पाणी घालून। नंतर इथे 1 पाऊण कप गूळ घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे दोन्ही मिळून गूळ फक्त विरघळवून घेतला आहे, पाक वगैरे केलेला नाही आहे। गूळ विरघळला की एका बाजूला आपण ते काढून ठेवणार आहोत। नंतर इथे मी एका कढईमध्ये काजूचे तुकडे आणि बेदाणे हे दोन्ही तुपामध्ये परतून घेतलेलं आहे आणि हे पण एका वाटीत काढून बाजूला ठेवायचं आहे। इथे आता आपली डाळ जे चण्याची डाळ आणि दलिया हे दोन्ही शिजलेलं आहे, व्यवस्थित बारीक मऊ शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता दाबून। नंतर हे थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे, थोडंसं घोटून घ्यायचं आहे आणि आपण ज्या कढईमध्ये बेदाणे आणि काजू तळले होते त्या कढईमध्येच हे डाळीचं मिश्रण घालायचं आहे। तसंच आपण जो गूळ विरघळवून घेतला होता तोही आपण घालायचा आहे। इथे थोडंसं गाळून घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये कचरा असू शकतो म्हणून। तसंच आता त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली होती ना ओल्या नारळ आणि खसखसीची वेलदोडे घालून, ती पण ह्याच्यामध्ये घातलेली आहे। हे आत्ता जरी पाणी थोडं पातळ दिसत असलं तरी उकळलं की आणि थोडंसं गार झालं की छान घट्ट होतं। तर हे आता आपण 5 मिनटं उकळायचं आहे आणि बारीक फ्लेम ठेवूनच उकळायचं आहे आणि अधूनमधून हात हलवायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही। 5 मिनटं हे उकळलं की मग नंतर त्याच्यामध्ये आपण जे परतून ठेवलेले काजू बेदाणे ते घालायचे आहेत। इथे मी थोडंसं वरती पण वेलदोड्याची पूड घालते आहे, तुम्ही हवं तर घालू शकता किंवा स्किप करू शकता। आपण आधीच वेलदोडे घातलेले आहेत सालीसकट, सालीमध्ये पण छान फ्लेवर असतो। तर इथे आपली चना डाळ आणि दलिया मिक्स खीर तयार आहे। तर तुम्ही एखाद्या सणासाठी करू शकता, खीर नक्की करून बघा। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।